पण प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करता, तुमची पण पुणे जायची इच्छा आहे, मी पण पुणेमध्ये जाऊन काम केले आहे. तर आमच्यासोबत एक पुणेला गेलेला मुलगा आहे, त्याच्यासोबत काय झालं आहे आणि प्रायव्हेट कंपन्यामध्ये नेमकं काय घडते हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आपल्यासोबत एक मुलगा आहे, जस्ट एक कॉन्फरन्स झाली, प्रायव्हेट कंपनीवर खूप गंभीर आरोप करण्यात आले आहे. तुझं नाव काय, तुझं राहते आणि नेमकं काय झालं? माझं नाव आहे ऋतिक शेंडे, मुक्कामपोस्ट सरटपार, तालुका शिंदे, जिल्हा चंद्रपूर. नेमकं माझ्यासोबत हे अपघात झालं की मी पुणे शहरात काम करायसाठी गेलो. तर त्या कंपनीचं नाव आहे सुप्रमा ॲग्रोटॅक. तर तिथे असं काही अपघात झाला हॉस्पिटलमध्ये. माझा मित्र नेलं, तो मालकाला फोन केला तर मालक यायला तयार नव्हतं. तर माझं रक्त वगैरे कंपनीमध्ये भरपूर गेलं. तर माझं मित्र तुरंतमध्ये हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यानंतर मला हॉस्पिटलमधून तो शोधायला लागलं, कुठं गेलं काय गेलं. आणि तो असं समजा मी तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर माझं रिपोर्ट द्यायला गेलं तर रिपोर्ट द्यायला तयार नव्हतं. तर तिथून मला ट्रॅव्हल करून दिलं स्वतः मालकाने. आणि तसंच मला इकडे हाकलून पाठवलं मारपीट करून. आणि माझं जे पेमेंट राहिलं होतं त्याच्याकडे तो पण नाही दिलं. तर मी काल आलं चंद्रपूर स्टेशनमध्ये. तर SP साहेबांकडे गेलं आणि ती माझी मागणी होती ती त्यांना स्वीकार. किती वर्षापासून तुझं काम करा? मी एका वर्षापासून त्यांच्याकडे काम करत होतो. काय काम केलं? तिथं काम होतं प्लास्टिक कोकिंगचं. तिथं ऑपरेटर होतं. तर माझं पेमेंट होतं 20,000. पण एक दोन महिन्याचं पेमेंट पण नव्हतं देत. आणि माझं जे पेमेंट राहिलं आहे ती SP साहेबांना मी कंप्लेंट केली, माझी मागणी करून द्यावी म्हणून. प्रायव्हेट कंपनी होती? प्रायव्हेट कंपनी. किती लोक असेल आपल्या जिल्ह्यातील तिकडे? आपल्या जिल्ह्यातले 40 ते 50 असं लोकांसोबत अपघात होत राहते का? हो, माझ्यासोबत हे पहिली वेळ नाही. माझ्यासमोर एकदा झालं होतं आणि त्याच्या पहिले पण झालं 5-6 लोकांसोबत असं. आणि त्यांना काही भेटते की नाही? पैसे काही? काहीच नाही, काहीच भरपाई करून दिलं पण नाही त्यांनी. आणि माझं पण त्यांनी त्याला मागितलं तर त्यांनी म्हटलं की मी काहीच नाही देत. हातापाई किंवा झगडा झाला का मालकाचा? हां, मारपीट करून मला इकडे हाकलण्यात आलं त्याला. पैसे काही दिले का तुला? पैसे वगैरे काहीच नाही दिलं. इलाज काहीच केलं नाही? इलाज वगैरे काहीच नाही. आता तुझी SP साहेबाकडे मागणी काय आहे? SP साहेबाकडे माझी एकच मागणी आहे, जे माझी भरपाई लागणार आहे ती मागणी करून द्यावी. ठीक आहे. आपल्यासोबत यांची काकाजी पण आहे. काकाजी काय होणार? सर्वांना माझा नमस्कार. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 40 ते 41पर्यंत तिथं म्हणजे प्रायव्हेट कंपनीमध्ये काही मुलं काम करतात. इंदापूर तालुक्यामधील जे सुप्रमा ॲग्रो कंपनी आहे त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये काम करत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांना जोर जबरदस्ती करून त्या ठिकाणी दाबून त्यांच्याकडनं 12 घंटे काम केले जाते. त्यांना महिनेवारी पेमेंट वेळेवर दिल्या जात नाही. आणि ही बाब अशी आहे की 2 तारखेला या सेंडेचा अपघात झाल्यानंतर आम्ही काल जिल्हा चंद्रपूर पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन दिलं की या प्रकरणाची जातीय चौकशी करून तात्काळ त्या कंपनीच्या मालकावर म्हणजे गुन्हा दाखल करावा. आणि ज्या मुलासोबत असा प्रकार झाला त्याला तात्काळ आर्थिक मदत मिळावी. आणि त्याच्यासोबत जो प्रकार घडला, हातापाई झाली, मारपीट झाली किंवा त्याला हाकलून देण्याचा जो प्रकार झाला, असा चंद्रपूर जिल्ह्यामधल्या बऱ्याचशा मुलांवर असा प्रकार होऊ नये. आणि ही बाब एकट्याची नसून सर्व चंद्रपूर जिल्ह्यातल्या अनेक बेरोजगार मुलांची आहे. या प्रकरणामध्ये गांभीर्यानं जिल्हा पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालून त्या कंपनीच्या मालकाला अटक करावी, तात्काळ चौकशी करावी. झालेला अन्याय या मुलाला त्यांच्याकडनं एक अपेक्षा माझी अशी आहे की याला आर्थिक मदत मिळावी, ही एक माझी मागणी आहे. तर आपल्यासोबत एक मुलगा होता. तुम्ही पण पुणेला जातात, तुम्ही पण कुठं पण जात आहात प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करायसाठी, तर विचार करून जात जा. त्याचे 2 बोटं गेले आहे. वर्ष तर 1.5 वर्ष तर काम करू शकत नाही. त्याची आर्थिक मदत आता होणार की नाही, SP साहेब किंवा पोलीस प्रशासन लक्ष देणार की नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे.